अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारफ लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 22. आठवड्याभरातच ती पब्लिक काउंटर मागे आली. आता तिचा खातेदार आणि सर्वसामान्य जनता यांच्याशी संपर्क प्रत्यक्ष यायला लागला होता. सर्वसाधारणपणे कामाचं स्वरूप इतकं रुटीन होतं की तिला कधीही अडचण आली नाही. सहकाऱ्यांशीही ती जेवढ्यास तेवढाच संपर्क ठेवत होती. आयुष्याला आता एक नियमित साचा येत आहे असं तिला वाटत होतं. एक दिवस येईपर्यंत, अरविंद पोतदारची गाठ पडेपर्यंत, तो काउंटर पलीकडे तिच्यासमोर उभा राहीपर्यंत. ती खाली वाकून काहीतरी नोंदी करण्यात गर्क झाली होती. काउंटरवर कोणीतरी अंगठीचा टकटक आवाज केला. मॅडम प्लीज. कुणाचा तरी आवाज आला. क्षणभर ती खाली पाहत होती, तशीच पाहत राहिली. हा कोणाचा आवाज? मनाशी नवल करत तिने मान वर केली. काउंटर पलीकडे अरविंदा उभा होता. अरविंदा. क्षणभरात तिचं सारं जग तिच्याभोवती उलटं पालटं झालं. त्या धक्क्याची खून तिच्या चेहऱ्यावर दिसली असली पाहिजे. आपण या बाईंना अचानक हाक मारून दचकावलं अशी त्याची कल्पना झाली असावी. सॉरी, मला माफ करा हां, तो म्हणाला. दुसऱ्या क्षणाला हा दुसरा धक्का. त्याने तिला ओळखलंच नव्हतं. तिच्या आजवरच्या साऱ्या आयुष्यात तिने इतक्या शीघ्र गतीने विचार केला नव्हता. ज्या शनिवारी तिचा गोंधळ झाला होता त्यानंतर 1-2 दिवसात अरविंदाची अशी अचानक गाठ पडली असती तर अवी, अहो अवी करीत तिने एकदम त्याचा हातच धरला असता. कठोर अनुभवाने ती शहाणी झाली होती. सारंग म्हणाला होता, त्या या छेदणाऱ्या रेषा. माणसं तीच असतात, पण त्यांचे व्यवसाय वेगळे असतात. त्यांच्या आयुष्याचे इतिहास वेगळे असतात. सावध, सावध. येस, आवाजावर ताबा ठेवत तिने विचारलं. अकाउंटचं काहीतरी काम होतं. लग्न होऊन इथे आल्यानंतर सुरुवातीसच ती जेव्हा काही लहान सहान कामासाठी बँकेत गेली होती तेव्हा कॉम्प्युटर नव्हतं आणि वेगवेगळ्या खिडक्यावर खात्यांचे वेगवेगळे क्रमांक वाटून दिले गेले होते. आता कोणीही कोणत्याही खिडकीपाशी आपल्या कामासाठी जाऊ शकत होता. अरविंदाचं खातं त्या शाखेत होतं तेव्हा त्यामुळेही तो केव्हाही तिच्यासमोर येण्याची शक्यता होती. तो बँकेतून बाहेर जाईपर्यंत मनावरचा हा संयम टिकला, पण बांध फुटला. दात ओठ घट्ट दाबून धरून, डोळे घट्ट मिटून घेऊन तिने स्वतःला कसं तरी सावरलं. पण ते किती कठीण होतं. ज्याच्याबरोबर 10-11 वर्षे संसार केला, ज्याच्या अत्यंत निकटच्या सहवासात ती आली होती, ज्याच्याबरोबर आयुष्यातली लहान मोठी सुख दुःख अनुभवली, त्याच्याशी 2 फुटांच्या अंतरावरून असं तिराहितासारखं वागायचं. मॉनिटरवर अजूनही त्याच्या खात्याचा नंबर होता. तिने तो एका कागदावर उतरवून घेतला. पुन्हा बाहेर कोणीतरी आलं होतं. मग एकामागून एक लोक येत राहिले. तिला विचारायला फुरसतच मिळाली नाही. आतल्या एखाद्या टेबलावर तिचं काम असतं तर अरविंदच्या आठवणीनं तिला अगदी वेड्या पिशासारखं झालं असतं. इथे 20-25 मिनिटांनी तिला जेव्हा जराशी उसंती मिळाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की धक्क्यांची सुरुवातीची तीव्रता कमी झाली आहे. आपल्या मानसिकतेत झालेला बदल तिला जाणवत होता. पर्यायी सत्यता स्वीकारायची मनाची तयारी झाली होती. एकमेकांना समांतर पण कधीही न स्पर्शणाऱ्या रेषावरून ही वेगवेगळी आयुष्य चालली होती. एकीत बाबा होते, आई नव्हती. दुसरीत उलट होतं.
मग एकीत तिचा विवाह अरविंदाशी झाला होता, तर दुसरीत दोघांची गाठच पडली नव्हती. कठोर अनुभवाने याची सत्यता पटली होती आणि ती स्वीकारायलाच हवी होती. नाकारणं म्हणजे दगडी भिंतीवर डोकं आपटण्यासारखं होतं. त्यात वेदनेशिवाय हाती काही आलं नसतं. 5 वाजता ती बाहेर पडली. दर 5-10 मिनिटांनी त्या विलक्षण भेटीचा विचार तर मनात येतच होता. आल्या वाचून कसा राहील? केवळ काळ हेच त्यावर औषध होऊ शकत होतं. आणि ती काउंटर मागे असताना जशी बेसावध होती तशीच आताही होती. मोठ्या गेटपाशी अरविंद उभा होता. अरविंद तिच्याकडेच पाहत होता. तिच्या भेटीसाठीच थांबला होता. तिची ती मान किंचित डावीकडे झुकून पाहण्याची लकब तिचा इतका गोंधळ झाला होता की तिला कल्पनाही नव्हती आधी आपला चेहरा एकदम गोरामोरा झाला आहे. त्याच्यावरचा रंग उतरला आहे. छातीतली धडपड तेवढी जाणवत होती. अरविंद जरासा पुढे आला. आता काय होणार होतं? गोखले, वसुधा गोखले ना? तो म्हणाला. ती केवळ मानेनेच होकार देऊ शकली. एखाद दुसरं मिनिट वेळ आहे का? मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ती काहीच बोलू शकली नाही. प्लीज, जास्तीत जास्त 5 मिनिटं प्लीज. काय? तिचा आवाज किती खाली गेला होता. मघाशी आणि आत्ताही मी तुम्हाला जरा अपसेट केलेलं आहे, हो ना? तुमच्या चेहऱ्यावरून ते दिसतंच आहे. आधी मी माफी मागतो. माझा तसा काही उद्देश नव्हता. मी तुम्हाला एक विचारू? काय? या ब्रँचमध्ये एवढ्यातच बदलून आला आहात? हो, 10-12 दिवसच झाले आहेत मला इथे आल्याचं. आय सी. म्हणून इतके दिवस कधी दिसला नाहीत. आणखी एक विचारू? मगाशी आणि आत्ता दोन्ही वेळेस मला पाहताच तुम्ही इतके अपसेट का झाला आहात? या अनाहूत चौकशीचा तिला जरासा राग आला आणि ती भावना तिच्या चेहऱ्यावर दिसली असली पाहिजे. हे पहा, तो घाईघाईने म्हणाला. माझी कोणतीही सक्ती नाही. हवं तर या क्षणी तुम्ही मला जा म्हणू शकता. माझ्याशी बोलायला नकार देऊ शकता तुम्ही. तुम्हाला विनाकारण तसदी दिल्याबद्दल तुमची माफी मागून मी माझ्या वाटेनं जाईन. किती शालीनपणा! तिच्या चेहऱ्यातला बदल त्याला जाणवला असावा. कदाचित त्यामुळेच त्याला आणखी बोलायला धीर झाला असावा. मिस गोखले, तो म्हणाला, तुम्हाला मघाशी काउंटरमागे पाहिल्यापासूनच माझी अवस्था जरा विलक्षण झाली आहे. नाहीतर विश्वास ठेवा, स्त्रियांची छेडछाड करण्याचा किंवा विनाकारण एखाद्या परक्या स्त्रीशी या ना त्या सबबीवर ओळख करून घेण्याचा माझा स्वभाव नाही. तो हे तिला सांगत होता जी त्याला संपूर्ण ओळखत होती. तिच्या मनावरचा ताण बराचसा कमी झाला होता. या अनपेक्षित आणि संपूर्ण अनैसर्गिक भेटीचं तिलाही कुतूहल वाटायला लागलं होतं. शिवाय ती आता जरा वस्तुनिष्ठ नजरेने त्याच्याकडे पाहू शकत होती. समोर उभा असलेला अरविंद हा तिच्या परिचयाचा नव्हता. जशी ती वसुधा गोखले, ती जराशी हसत म्हणाली, मानलं की तुम्ही एक सभ्य सद्गृहस्थ आहात. आता मी तुम्हाला कशी मदत करू शकते? राहवतच नाही म्हणून विचारणार आहे. विचारू? काय? तुम्ही मिस गोखले का मिसेस गोखले? मिस गोखले, जराशी हसतच ती म्हणाली. आपण पूर्वी कधी भेटलो होतो का? एखाद्या ट्रीपवर, एखाद्या लग्नमुंजीच्या रिसेप्शनमध्ये, एखाद्या समारंभात? मला सारखं वाटतंय की मी आपल्याला कुठेतरी पाहिलेलं आहे. नाही. स्नेहा अतिशय सांभाळून बोलत होती. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीचा तिला आता प्रत्यक्षात प्रत्यय येत होता. आसपासच्या तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकावरच तिच्या केवळ अस्तित्वाचाच परिणाम होत होता. तेव्हा हा अरविंद त्याच्या वागण्याला जबाबदार नाही आहे. नाहीतर ती त्याला मागच्या लक्षावधी आठवणी सांगू शकली असती.
पण ती त्याची क्रूर थट्टा झाली असती. सदाशिवची काय गत झाली होती. त्यावेळी तो प्रकार तिच्या हातून अनभिज्ञपणे झाला होता. आता ते टाळायलाच हवं. ती पुन्हा म्हणाली, नाही नाही, आपली कोठेही गाठ पडलेली नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे विलक्षण होते. शेवटी जरासा खिन्नपणे हसून तो म्हणाला, हिंदीत काश या शब्दाचा वापर झाला कितीदा तरी पाहिला आहे. त्यातल्या सर्व छटा या क्षणी जाणवतात. अनौचित्याचा धोका पत्करूनही मी म्हणतो, काश काश आपली भेट 10 वर्षांपूर्वी झाली असती तर. आणि मग तिच्याकडे पाठ करून तो झपाझप निघून गेला. स्वतःच्या खोलीकडे परत येता येता स्नेहा मनाशी विचार करत होती, ही भेट यापेक्षा आणखी कोणत्या वेगळ्या मार्गाने हाताळता आलीच नसती. अरविंदावर तिचा काही प्रभाव पडला होता यात शंका नव्हती. आणि आता हेही उघड होतं की तो कामासाठी बँकेत येणारच आणि त्यांच्या भेटी झाल्या नाहीत तरी एकमेकांची दृष्टादृष्टही होणारच. पण तिचं याबाबतीत सर्वच अंदाज चुकले. एकतर 3-4 दिवस अरविंदा बँकेत आलाच नाही. मग कम्प्युटरवर तिने त्याचा फोलिओ आणला तर तिला दिसलं की त्याने बँकेतलं अकाउंटच बंद केलं होतं. तिची कल्पना होती त्यापेक्षा तिच्या भेटीचा त्याच्यावर खूपच जास्त परिणाम झाला असला पाहिजे. आता तिनं काय करायचं? ही बाब एवढ्यावर सोडून द्यायची का? तिला ते पटेना. खरी गोष्ट ही होती की त्याच्याही या नव्या आयुष्यात तिला कुतूहल होतं. तिने त्याचा पत्ता उतरवून घेतला. कामावर येताना ती सुरेखाला सांगून आली की एखाद्या वेळेस तिला परत यायला जरासा उशीर होईल, तेव्हा सुरेखाने काळजी करू नये. ऑफिसमधून ती सरळ त्या पत्त्यावर गेली. सुरुवातीच्या दिवसात बांधलेली ती 4 मजली इमारत होती. अरविंदाचा ब्लॉक 2ऱ्या मजल्यावर होता. जिन्यानं वर जाता जाता क्षणभर तिला धास्ती वाटली, पण ती थांबली नाही. त्याच्या ब्लॉकच्या दाराची घंटी दाबली. मिनिटभरात दार उघडलं. दाराच्या आत अरविंदाच उभा होता. तिची ओळख पटायला 5-7 सेकंद जावे लागले. अरे मिस गोखले, तुम्ही? तो नवलाने म्हणाला, या या ना, या. त्याच्या मागोमाग ती आत गेली. तेवढ्यात आतल्या खोलीतून 5-6 वर्षांची मुलगी धावत धावत बाहेर आली. आई आली का हो बाबा? तिने विचारलं आणि मग तिची नजर स्नेहाकडे गेली आणि जराशी वरमून ती मागे सरली. अरविंदा म्हणाला, आईला उशीर होणार आहे सुले, या गोखले मावशी. सोफ्याकडे बोट दाखवतो म्हणाला, बसा ना. आई नाही हे पाहता सुलूचं स्वारस्य संपलं होतं. ती आत गेली. नवल वाटलं मला पाहून? स्नेहाने विचारलं. अर्थात वाटणारच, जराशी अनपेक्षित भेटच नाही का? हो, मी काल तुमच्या अकाउंटचं रेकॉर्ड चेक केलं, तेव्हा दिसलं की तुम्ही अकाउंट बंद केलं आहे. हो, तो म्हणाला. त्याने जास्त काहीही स्पष्टीकरण दिलं नाही. मला तिथे पाहिलं म्हणून? काही वेळ तो गप्प बसला. तिला वाटायला लागलं की तो काही बोलणारच नाही आहे. पण तिच्याकडे न पाहता तो म्हणाला, हो. पण का? मिस गोखले, तुमच्या भेटीने मी विलक्षण अपसेट झालेलो आहे. कल्पनाही देता यायची नाही, कारणही सांगता यायचं नाही. मला तर काही कळतच नाही. पण एक मनाशी ठरवलं, तिथे आलं की तुम्ही दिसणार. एकंदर प्रकार जरा कठीणच झाला असता. मग तो जरा थांबला आणि मग म्हणाला, पण तुम्ही इथे कशासाठी आलात? बँकेने काही तुम्हाला पाठवलेलं नसणार. छे, ऑफिसचा काही संबंध नाही. हे अकाउंट बंद करणारी प्रतिक्रिया मला फारच अतिरेकी वाटली. अर्थात मी यायला नको होतं, कारण अकाउंट बंद करण्याचं कारण माझी भेट हेच होतं हे मला समजायला हवं होतं. पुन्हा भेटून जरा चूकच केली आहे.
काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण तो काहीच बोलला नाही. स्नेहाची नजर खोलीवर फिरत होती. एका भिंतीवर ग्रुप फोटो होता. अरविंदा, सुली आणि एक स्त्री. नक्की अरविंदाची पत्नीच. दिसायला छान होती. तिच्या नजरेच्या रोखाने त्याची नजर गेली आणि तो म्हणाला, ती रचना, माझी पत्नी, संध्याकाळी ट्युशन द्यायला जाते. तुमची दोघींची भेट झाली असती तर छान झालं असतं. सौम्य शब्दांत हा कायमचा निरोप आहे हे स्नेहाच्या ध्यानात आलं. ती उठून उभी राहिली आणि दाराकडे निघत म्हणाली, मी जाते. आपल्या भेटी यापुढे होणार नाहीत हीच चांगली गोष्ट आहे. तुम्ही पत्नी आणि कन्या सुखी कुटुंब आहे. देवापाशी प्रार्थना आहे की तुम्ही तिघेही असेच सुखात राहा. ती दारातून बाहेर पडली. मागे अरविंदाचा चेहरा किती विलक्षण झाला होता हे तिनं पाहिलंच नाही. अरविंदाच्या भेटीने एक मैलाचा दगड पार केल्यासारखं तिला वाटत होतं. तो त्याचं स्वतंत्र आयुष्य सुखाने जगत होता हे तिनं स्वतःच पाहिलं होतं. मनावरचा बोजा उतरला होता. आता जर सारंगने लग्नाचा विषय काढला तर ती अगदी मोकळ्या मनाने होकार देऊ शकत होती. अरविंदाच्या भेटी संबंधात पुढे मागे ती सारंगशी बोलेलही, पण त्याचा पुरा विश्वास संपादन केल्यानंतरच. आईंना त्याने अजून स्पष्ट शब्दात काही सांगितलं नसावं असा तिचा अंदाज होता. त्यांना कदाचित कल्पनाही असावी. गुरुवारी संध्याकाळी सारंग आला. बरोबर पिशवी, नॅपसॅक, हॅम्पर असं काही नव्हतं. तेव्हा स्वारीचा कोठे बाहेर जाण्याचा विचार नव्हता. सुरेखाने बहुधा त्याला गेटमधून आत येताना पाहिलं असावं, कारण 5-7 मिनिटातच ती स्नेहाच्या खोलीत आली. का ग? स्नेहाने विचारलं. म्हटलं कोठे बाहेर निघालात की काय? स्नेहाने सारंगकडे पाहिलं. त्याने नाहीची खून केली. बरं झालं, सुरेखा म्हणाली. आज शरदचा वाढदिवस आहे, तेव्हा तुम्ही दोघंही जेवायला या. ही स्नेहा तर रोज असतेच. सारंग, आज तुम्हीही या. मी बत्तीला येऊ का? स्नेहाने विचारले. अजिबात नाही, सुरेखा हसत म्हणाली. आनंद आले की मी बोलावणं पाठवीन. तोपर्यंत खुशाल तुमच्या गप्पा चालू द्यात. जशी आली तशीच घाईने सुरेखा गेली. आल्यापासून सारंग एका खुर्चीत बसून होता. तो हल्लाही नव्हता. सुरेखा जाताच तो म्हणाला, स्नेहा, आज तुझ्याशी जरा बोलणं करायचं आहे. त्याचे शब्द इतके मोघम होते की स्नेहा नुसतीच हसली. आज दुपारी जेवताना मी आणि आईच फक्त होतो, तेव्हाच तिने तो विषय काढला. बरेच दिवस तिच्या मनात ते असलं पाहिजे. कोणता विषय? तुझा. माझ्या संबंधी काय हे स्नेहाला विचारावंच लागलं नाही. स्नेहा, शेवटी मी आज तिला स्पष्ट शब्दांत सांगितलं की आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आमचं बोलणंही झालेलं आहे. विवाहाची औपचारिक घोषणाच करायची तेवढी बाकी आहे. मग कदाचित तिला इतकं स्पष्ट उत्तर अपेक्षित नसावं. तिच्या मनाची तयारी अजूनही झाली नसावी. अर्थात ती तुझ्याविरुद्ध एक शब्दही बोलत नाही, कधीही नाही. ती एवढंच म्हणाली, सारंग, नीट विचार करून निर्णय घे. स्नेहा काहीच बोलली नाही. स्नेहा, गेल्या 8-10 दिवसात मला 1-2दा एक मोठं विलक्षण, जरासं भीतीदायकच स्वप्न पडलं आहे. तशा वेळा वेगळ्या असतात. एकदा सकाळी, एकदा मध्यरात्री. आसपासचं वातावरणही वेगळं असतं. एकदा बागेत, एकदा वीज पावसाचं थैमान चाललेलं असताना. प्रसंग मात्र तोच आहे. आपण दोघं एकत्र असतो. आसपास आणखी कोणी असतं का नाही माहीत नाही. काहीतरी कारणाने मी डोळे मिटून घेतो आणि पुन्हा डोळे उघडतो. तू समोर नाहीस. तुझा थांग पत्ताच नाही, मागमूसही नाही. काय मनाची स्थिती झाली असेल, वर्णनच करता येत नाही. आत्ता समोर होती आणि क्षणात नाहीशी झाली. आणि स्नेहा, त्या क्षणीही आठवण येते, तुझ्यावरही अशीच भयानक वेळ आली होती.
एका क्षणी तुझं घर, दार, संसार, पती, मुलं समोर होती, दुसऱ्या क्षणी लुप्त होऊन गेली. अक्षरशः थरथरत्या शरीराने जाग आली आणि ते झोपेतलं स्वप्नच होतं हे कळल्यावर जीवाला किती हायचं वाटलं. खरं सांगू का स्नेहा, तुझी भेट झाल्यापासून माझ्या मनात सतत हा विचार असतोच. एका अपवादात्मक जराशा दैवी अपघातानेच तू माझ्या आयुष्यात आली आहेस. सारखी भीती वाटते अशीच एखाद्या क्षणी दृष्टी आड होशील. हे समांतर विश्व, समांतर कालरेषा या साऱ्या उपपत्ती कल्पनेतली खेळणी म्हणून ठीक आहेत, पण जर का आपल्याच आयुष्याला छेद देणार असतील, आयुष्याचे तुकडे तुकडे करून जाणार असतील, तर त्या किती भयानक ठरतील. दोन छेदणारी वर्तुळं काही ठराविक अंतर एकमेकांची जोडलेली असतात. कदाचित तुझंही तसंच असेल. काही काळच तू माझ्या जगात असशील, मला माहीत नाही, पण आता मी थांबायला तयार नाही. बोलता बोलता त्याच्या आवाजात किती भावविवशता आली होती. स्नेहा त्याच्याजवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, सारंग, माझा निर्णय केव्हाच झाला आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल तिथे, म्हणाल तशी मी विवाहाला तयार आहे. स्नेहा, माझी ती खात्री होतीच. तरी थँक गॉड आता पुढचं सगळं मी शेखरवरच सोपवतो. पण सारंग, तुमचे आई वडील? शेखर भेटेल आईला, ती त्याच्या शब्दाबाहेर जायची नाही. तो हसत म्हणाला, मला त्याने मागेच विचारलं होतं, त्याला काहीतरी कल्पना आहेच. तेवढ्यात मावशी मावशी करत शरद धावत आला. आईनं बोलावलं आहे, तो दारातूनच म्हणाला. रविवारी सकाळी सकाळी डॉक्टर आणि वैजयंती स्नेहाच्या खोलीवर हजर झाले. ती नुकतीच जागी होऊन आरामात लोळत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.